आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय मुंबईकरांची लाईफलाईन लोकल आणि 2006 मधील ही दुर्घटना, ज्यामध्ये बॉम्बस्फोट, साखळी बॉम्बस्फोट प्रकरण, अनेक लोकांचा मृत्यू झाला होता, अनेक जण जखमी झाले होते आणि आता मुंबई हायकोर्टाचा आता हा निर्णय येतोय। सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे। नक्कीच नीलम, खरं तर पुराव्याअभावी ही सुटका झालेली आहे असं न्यायमूर्तींचं म्हणणं आहे। न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एस चांडक यांचा हा निर्वाळा आहे। खरं तर ह्याची जी सुनावणी होती ती जानेवारी महिन्यातच पूर्ण झालेली होती आणि कोर्टाने हा जो रिझल्ट आहे तो राखीव ठेवलेला होता। येरवडा, नाशिक, अमरावती आणि नागपूर कारागृहात दोषींना ठेवण्यात आलेलं होतं आणि या दोषींना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी देखील लावलेली होती सुनावणीच्या दरम्यान। मात्र ही जी फाशी रद्द झालेली आहे, सर्वजण आता निर्दोष सुटलेले आहेत। त्यांना तातडीने जेलमधून सोडण्याचे आदेश देखील उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। खरं तर कुठेतरी पुरावे अभावी हा निर्णय झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे। मात्र आपण जर बघितलं तर विशेष न्यायालयाचा निर्णय जो होता तो वेगळा होता। तो फाशी देण्याचा निर्णय होता आणि बॉम्बे उच्च न्यायालयाने याच संदर्भात एक वेगळी भूमिका घेतलेली पाहायला मिळते। नेमकं या संदर्भात आता ज्या वेळेला सुप्रीम कोर्टात जातील त्यावेळेला सुप्रीम कोर्ट विशेष कोर्टाचं जे रिझल्ट आहे तो आणि उच्च न्यायालयाने दिलेला आदेश, दोन्ही आदेशांची पडताळणी करतील आणि त्यानंतर काय पुरावे विशेष न्यायालयाने बघून हा निर्णय दिला होता त्या आधारे किंवा उच्च न्यायालयाचं नेमकं काय म्हणणं हे सगळं ऐकून त्याच्यावर निर्णय देण्यात येईल। मात्र ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की फाशी रद्द झालेली आहे, सर्वजण निर्दोष सुटलेले आहेत। कारण 2006च्या आठवणी सांगणारे अनेक जण खरं तर पुरावे आहेत ज्याच्यामुळे विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावलेली होती। मात्र ज्या वेळेला ही उच्च न्यायालयामध्ये घटना पोहोचली त्यावेळेला तेवढे सक्षम पुरावे उच्च न्यायालयाला वाटले नाही आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला पाहायला मिळतो। नीलम जी, नक्कीच काय वाटतं की या निर्णयाविरोधात आता सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली जाऊ शकते का? नक्कीच सुप्रीम कोर्टात धाव घेतली जाणार, कारण ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची होती आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती। मुंबई सारखा विभाग आहे जिथे लोकल ट्रेन जीवन मरणाचा प्रश्न असतो आणि त्याच लोकल ट्रेनमध्ये ऐन गर्दीच्या वेळेला 2006 मध्ये ज्या पद्धतीने विविध स्टेशनवर साखळी बॉम्ब स्फोट झाले होते, त्या साखळी बॉम्बस्फोटमध्ये खरं तर साकीब नाचन याचा देखील सहभाग असल्याचं म्हटलं जातं। जो साकीब नाचन आता काही दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झालेला होता आणि तो दिल्लीमध्ये होता, त्याच्यामध्ये त्याचा मोठा सहभाग असल्याचं बोललं जातं। आणि या सगळ्यानंतर आता देखील आपण जेव्हा बघितलं त्यावेळेस जेव्हा पहलगाम सिंदूर ऑपरेशन झालं त्याच्यानंतर देखील काही लोकांना ताब्यात घेण्याचं काम सुरू होतं। यावेळी देखील साकीब नाचनच्या घरी जाऊन या सगळ्या संदर्भात चौकशी करण्यात आलेली होती आणि साकीब नाचनचा तो एरिया जो होता, बोरिवली गाव, पडघ्याजवळ हे गाव आहे, त्या गावामध्ये देखील मोठ्या प्रमाणात रेड टाकल्या गेल्या होत्या आणि त्यावेळेला त्याच्या आधी देखील अनेक जण त्या गावामधले असंही सांगतात की अजूनही तिथे दहशतवादी कारवाया चालतात। तर ह्या सगळ्यात असं अंतर्गत जोडणी जी आहे ती नेमकी कशा पद्धतीने होती हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्टात नक्कीच आपलं भारत सरकार या संदर्भात सुप्रीम कोर्टात जाणार अशी एकंदरीतच आशा सध्या सगळ्यांनाच लागून राहिलेली पाहायला मिळते। जी, नक्कीच आपण पाहतोय की आता फाशीची शिक्षा रद्द झाली, आता निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे। जनता कुठेतरी आता आक्रमक पाहायला मिळत आहेत। आता आपण पाहतोय की तपासादरम्यान 400 जणांना अटक करण्यात आली होती, मात्र आता या ठिकाणी आपण पाहतोय की आरोपींची निर्दोष सुटका करण्यात, ज्यामध्ये 11ची संख्या या ठिकाणी आता माहिती समोर येते। भाग्यश्री, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? नीलम, हॅलो, जी बोला भाग्यश्री, बोला। नक्कीच नीलम, खरं तर या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर आता उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयात जाण्याची जी मागणी आहे ती तर जोर धरू लागेलच। मात्र एकंदरीत जर आपण बघितलं तर जो सुरक्षेचा मुद्दा आहे तो देखील पुन्हा एकदा ऐरणीवर येऊ शकतो, कारण हे सगळे जण निर्दोष सुटल्यानंतर पुन्हा हे नेमके कुठे जातात, यांचं नेमकं कोणाशी संबंध येत आहेत, हे नेमके कोणाशी कनेक्टेड आहेत आणि ह्या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर पाक व्याप्त काश्मीरमध्ये ज्या पद्धतीने अतिरेकी संघटना काम करतात त्या संघटनांना हे लोक मिळालेले आहेत का, हे सगळं बघणं
पोलिसांचं जबाबदारी आणखीन वाढवणारं ठरणार आहे. कारण नेमके सुटल्यानंतर इतके दिवस जेलमध्ये असलेले लोक सुटल्यानंतर नेमकं काय कशा पद्धतीने ते रिॲक्ट होत आहेत हे बघणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. या व्यतिरिक्त किती दिवसात सर्वोच्च न्यायालयात आपण जातोय, भारत सरकार जातंय हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. नीलम जी, धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.